अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आज आपण वामनराज प्रकाशनच्या प्रकाशित परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित फागुन के दिन 4 रे पुस्तक वाचत आहोत. त्यातलं शुभ वासनांचे घातक प्रकार कसे असतात ते बघूया. परमपूज्य ताई म्हणतात, अशा वेळी लोकसेवा करावीशी वाटते, पण तेवढी सहनशीलता, निर्धार, नम्रता, ताकद आपल्यात मुळीच नसते. आपल्याला हवे तसे करत गेल्याने त्याचेच वेगळे अर्थ लोकांकडून काढले जातात आणि मग असे वाटते की हे नको, आपण दुसरे काहीतरी बघू. त्यानंतर सत्कृत्य करण्याचा झटका येतो, पण चित्त शुद्ध झालेले नसल्याने त्या भरात कुठल्या तरी मोहात अडकण्याचीच पाळी येते. मग त्यातून जरा सावरले की शास्त्रांचा अभ्यास करून ज्ञान मिळवावेसे वाटू लागते. थोड्याच वाचनाने आपणास परिपूर्ण ज्ञान झाले आहे असा भ्रम होऊन मग मी तर उद्धरलो, आता लोकांचे कल्याण करावे असे वाटू लागते. मग असा साधक लोकांना सल्ले देऊ लागतो, तू हे वाच, तुझे कल्याण होईल. तू ते वाच, तुझी अडचण दूर होईल. तू अमुक कर, तू तमुक कर, यज्ञ कर. हे सुरू होते. असे सुरू झाले की नक्की ओळखावे, याचे सगळे पुण्य भसाभस संपत चाललेले आहे. याच्याजवळ पुण्याची बाकी शून्य उरणार आहे आणि पाप मात्र वाढतच राहणार आहे. अशा प्रकारच्या शुभवासनाही घातकच असतात, तरी त्यांना शुभ म्हटले जाते बरे का. मी एखाद्याला चांगले सांगितले, वाईट सांगितले नाही तर काय बिघडले असे त्या साधकाला आतून वाटत असते. बाबा, चांगले सांगितलेस, अगदी अवश्य सांग, कारण त्याची फळे काय असतात हे त्याला मुळीच माहीत नसते. या कलियुगात प्रत्येकाचे शास्त्र त्यांच्या मनाचेच व निराळे असते. कोणालाच खरे जाणून घ्यायची काही जरुरी नसते. इच्छा तर त्यापेक्षाही नसते आणि उत्सुकता तर मुळीच नसते. म्हणून खरे शोधायला कोणी कधी जातच नाही. व्यवहार वेगळा. सद्गुरू वाक्य हेच प्रत्यक्षात साधकांचे शास्त्र असावे, पण ते व्यवहारात मात्र नाही हो, अध्यात्मात. व्यवहार हे आपल्या कर्मानुसारच चालणारे असतात. व्यवहारात आपली जी कर्मे घडत असतात त्याची काळजी ती शक्ती घेत असते, पण अध्यात्मात मात्र सद्गुरूंनी सांगितलेले असेल तसेच वागावे. मात्र हे कुणीच करीत नाही. सगळे मी असे करू का म्हणून व्यवहार विचारायलाच येतात. खरे तर आपले कर्म आपणच भोगायचे असते. ते सद्गुरूंना विचारून कमी होत नसते. त्याची फळे कमी जास्त मिळतात असे होत नसते. आपल्याला खरे तर अपयशाचे खापर फोडायला कुणीतरी हवे असते. म्हणूनच आपण सद्गुरूंना जाऊन विचारतो की हे ठरवले आहे, करू का, आणि नाही झाले तर म्हणतो की बघा, हे म्हणाले पण झाले नाही. हे शास्त्रदृष्ट्या अजिबात बरोबर नाही, कारण व्यवहार हा त्यांचा प्रांतच नसतो. आपण त्यांना मी असे करायचे ठरवले आहे असे म्हटले की ते म्हणतात तुला योग्य वाटेल ते कर. मग तसे न झाले तर त्यांना दोष कशासाठी. अध्यात्म वेगळे आणि व्यवहार वेगळा. पण मी शुभवासना असते ना, ती फार गमतीशीर असते. ती म्हणते जे जे माझ्या मनात येईल ते ते बरोबरच आहे व त्याप्रमाणे ती साधकाला वागायला लावते. फळ स्वतःकडे घेते, पण दोष मात्र इतरांकडे देते. श्री संत एकनाथ महाराजांनी या त्रिगुणोत्पन्न वासनांची लक्षणे एकनाथी भागवतात फारच सुंदर सांगितली आहेत. ते मुळातूनच बघावीत. नारळाचा संकेतार्थ. होळीला मुख्य नैवेद्य जो अर्पण करतात तो म्हणजे नारळ, पुरणाची पोळी आणि इतर अन्न हे गौण नैवेद्य म्हणून समर्पिले जाते. नैवेद्याच्या रूपाने आपण आपली कर्मे आणि कर्तृत्वाचा अहंकार हे होळीला त्या योगाग्नीला अर्पण करीत असतो. आपण साधना जर करीत असू ती अगदी व्यवस्थित रोजच्या रोज नियमाने होत असेल
तर आपल्या अपेक्षा पुष्कळ कमी झालेल्या दिसतील. जर कुणाच्या झालेल्या नसतील तर त्यांनी नक्की समजावे की आपण साधना वेळेवर प्रेमाने नियमाने करीत नाही. हे आपले आपणच समजू शकतो, ठरवू शकतो. येथे होळीला जो मुख्य नैवेद्य अर्पण केला जातो तो नारळ म्हणजेच आपला अहंकार. त्या अहंकाराचे काय करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. साधना जर नीट होत नसेल तर तो अहंकार घट्ट होत जातो, पण साधना जर नियमाने होत असेल तर तो अहंकार योगाग्नीत तापतो आणि योग्य वेळी फटकन फुटतो. असा तो अहंकार शक्तीमुळे कधीतरी उद्ध्वस्त होतोच, फुटत नाही किंवा तो जात नाही किंवा तो कमी होत नाही, असे कधी होतच नाही. महावाक्यरूपी बोंब. त्याच वेळेला आणखी एक विशिष्ट गोष्ट करायची जनप्रथा आहे, ती म्हणजे पुरुष मंडळी दोन्ही हातांनी त्यावेळी बोंब ठोकतात. ही बोंब अजब असते. तो ध्वनी प्रतिकात्मक असतो. खरे तर तो असतो महावाक्याचा ध्वनी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. कारण वासना गेल्या, राजस तामस काय होत्या नव्हत्या त्या सगळ्या गेल्या, सगळ्या इच्छा गेल्या. मनाला कर्मांचा वासनांचा काही खेळच उरला नाही. अहंकार देखील बंगला, फुटला. अहंकार गेल्याबरोबर, अहंकाराची साथ संपल्याबरोबर ते मन शक्तीमध्ये विरघळून जाते. मग अहंकार जर फुटला तर शिल्लक तरी काय राहिले, तर त्या जीवाचे जे निखळ शुद्ध स्वरूप होते तेच शिल्लक राहिले. ते म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी परब्रह्मस्वरूपच आहे एवढेच भान राहिले. आता ही बोंब कशी ठोकतात ते कौशल्य मला माहीत नाही, पण अहम ब्रह्मास्मीची ती आनंद घोषणा सद्गुरू कृपेने आतूनच अनुभूतीला येते. हे मात्र निश्चितपणे सांगते. मी कोण आहे, तर मी त्या परब्रह्माचे स्वरूप आहे. मीच परब्रह्म आहे. हा साक्षात्कार त्या योगे साधक अनुभवतो. मात्र हे विवरण ऐकून होळीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही कोणी वागणुकीत असे दाखवू नका. वागणुकीत बाहेरून दाखवायचे नसते की मी ब्रह्म आहे म्हणून, कारण ही जाण असते आतून झालेली. नाहीतर उगाच मिरवायला जाल आणि इतरांची पंचायत की अहो याचे ब्रह्म झाले, काय करू. ब्रह्म झालेल्याची कथा. परमपूज्य सद्गुरू श्री मामांकडे एक जण म्हातारेचे 65-70 वर्षाचे गृहस्थ यायचे. त्यांना दीक्षा हवी होती. एक दिवस दीक्षा झाली आणि दीक्षा झाल्यानंतर हे घरी गेले. त्यानंतर ते गृहस्थ पूजेला तरी बसायचे किंवा भिंतीकडे तोंड करून झोपून तरी जायचे. काम नाही, धाम नाही, नुसतेच पडून राहायचे, उठायचे नाही. बायकोने म्हटले, अहो स्नान करा, अहो पूजा करा, तर म्हणायचे मला अजिबात हलू नकोस, कारण मी ब्रह्मस्वरूप झालेलो आहे. त्यामुळे एकदा त्या वैतागून म्हणल्या की कसले ब्रह्म आणि कसले स्वरूप, रोजच्या रोज खाताय एवढे, सगळे तर व्यवस्थित चालले आहे. संध्याकाळी कोपऱ्यावरती जाऊन चकाट्या पेटत येता मित्रांशी आणि कसले ब्रह्म झालो आहे म्हणता. त्या दिवशी त्या आजी फारच वैतागल्या आणि आल्या मामांकडे. म्हणाल्या, मामा आमच्या घरात एक ब्रह्म येऊन राहिलेले आहे. परमपूज्य श्री मामा हसून म्हणाले, काय. त्यावर त्या म्हणाल्या, होय, अहो हे आम्हाला सगळ्यांना रोज सांगतायत की मी ब्रह्म झालो आहे, तर जरा हे खूळ उतरायचे आपणच बघा ना, नाहीतर मी घरात तरी कशी राहू. सगळी पोरं बाळे सुना वैतागल्या आहेत, काय करणार. त्यांची कीव येऊन मग मामा त्यांच्या घरी गेले आणि सगळ्यांना त्या गृहस्थासमोरच मोठ्याने म्हणाले, एक जळके लाकूड आणा आणि प्रत्येकाने एक एक पाठीत घाला यांच्या. हे ऐकताच ते गृहस्थ घाबरून म्हणाले, नाही नाही, काय झाले मामा. त्यावर मामा म्हणाले, कसला तू ब्रह्म आणि कसलं स्वरूप, काय बोलतोस. मुकाट उठ आणि रोजचे काय करत होतास ते करायला लाग. अहंकार जाणे सोपे नाही. हे असे आपण नाही करायचे. एखाद्या वर्षी होळीत नेऊन
आपण एक नारळ टाकला आणि तो फुटला म्हणून काही इकडे आपला अहंकार जात नसतो. तो तर आतली प्रक्रिया आहे, ती आतच झाली पाहिजे. आपला अहंकार गेला आहे हे आपल्या शेजाऱ्यांनी सांगितलं पाहिजे. आपणच रोज उठून असे नाही म्हणायचे की मी बदललो आहे ना. अहो, गंमत वाटेल, पण खरोखरच लोक असे विचारतात, ताई 2 महिन्यांमध्ये तुम्हाला माझ्यात काय फरक जाणवतो का? मी देखील हसून म्हणते, काही नाही, जरा जाड झाला आहात. खरं तर त्याची अशी अपेक्षा असते की मी त्यांना चांगले साधक ठरवून अगदी पार हरभऱ्याच्या झाडावर चढवावे, म्हणजे ते लोकांना अभिमानाने तसे सांगायला मोकळे. याचा अर्थच असा की त्यांचा अहंकार पूर्ण शिल्लक आहे, नव्हे आणखी वाढलेला आहे. असे हे अहम ब्रह्मास्मी ज्ञान होते, तेही आतूनच. तो अहंकार पूर्णपणे गेला पाहिजे त्यासाठी, आणि तो असा जायला बिलकुल सोपा नाही बरं का. कारण आपण असे सारखे वाटत असते की हा माझा, तो माझा, माझ्यासाठी ही 10 माणसे उभे राहतील. पण समजा आपण आफ्रिकेसारख्या कुठल्या तरी देशात आहोत, तेथील कुठल्या तरी खेड्यात आहोत. अचानक अनोळखी लोकांनी शस्त्रे घेऊन आपल्याला घेरले व सांगितले की असेल ते सोने द्या, पैसे द्या. त्याचवेळी हेही आपल्याला माहीत आहे की सोने दिले, पैसे दिले तरी ते आपल्याला मारणार आहेतच. अशा वेळेला स्वतःला विचारावे की आता आपले कोण? घरात बसून गप्पा मारणे हे सोपे असते. 2-4 माणसे हातपाय चेपतात, अशा वेळी हे विचारण्यात काहीच अर्थ नसतो. पण अशा परक्या ठिकाणी जर असा विचित्र प्रसंग आला की 101 काळी माणसे उभी आहेत, ती विचारत आहेत, अजून आहे का काही तुझ्याकडे? दे, नाहीतर आम्ही तुला मारतो. नाहीतरी मारणारच असतात. असे झाले की मग स्वतःला विचारावे, आपले कोणी नसते, त्यावेळेला फक्त श्री भगवंतच असतात. मी कालच दादाला म्हणाले, किती सुंदर कार्यक्रम झाला आज. खरोखरीच पालखी अगदी दृष्ट लागेल अशी झाली बरं. त्यावर तो म्हणाला, होणारच ना, श्री भगवंतच तर सांभाळीत असतात. मी म्हणाले, तुझ्याबरोबर अभंग म्हणायला इतर साधकही असतात, पण उद्या मात्र माझी एकटीचीच परीक्षा आहे. अशा वेळेला तरी माझ्याबरोबर फक्त श्री भगवंतच असतील, बाकी कोणी नाही. वासना समूळ जाव्यात. महर्षी जमदग्नी देखील म्हणतात की नित्योत्सदा तेषा नित्यश्री नृत्यमंगलम येषा मृदी असतो भगवान मंगलायतनम हरी. जेव्हापासून एखाद्याच्या हृदयात मंगलधाम असे श्रीहरी विराजमान होतात, तेव्हापासूनच त्याच्याकरता नित्य उत्सव, नित्य लक्ष्मी आणि नित्य मंगल होत असते. जर सगळ्या वारांना सुटल्या नाहीत तर श्री भगवंताही कळणार नाहीत, श्री भगवंतांचे प्रेमही कळणार नाही. होळीनंतरच्या त्या रंगोत्सवाचा आपल्याला आस्वादही घेता येणार नाही. म्हणून अगोदर अशी होळी आतूनच व्हायला पाहिजे. नुसतेच एखाद्याने जर म्हटले की वा वा काय मजा आली, तर ते वरवरचे झाले. पण त्याच आनंदात जर तो साधक अनेक दिवस राहिला तर मात्र समजावे की याच्या हृदयाला कुठेतरी ते तत्त्व स्पर्शले आहे. याने आतून होळी खेळलेली दिसते. सगळ्या वासना समूळ गेल्याशिवाय भगवत प्रेम आणि ब्रह्मानंद स्थिरावत नाही. नाहीतर जे काही दिसते ते सगळे अपराभक्तीमधले प्रेम असते, स्वार्थाने अंशतः लिप्त झालेले प्रेम असते. काही ना काहीतरी अहंभाव त्यात शिल्लक असतोच. अशा स्थितीत जर त्याच्या स्वार्थावर घाला आला तर एका क्षणात श्री भगवंतांना, श्री सद्गुरूंना दोष दिला जातो. देवांनी असे कसे केले, सद्गुरूंनी असे कसे केले, मला दीक्षा झाली आहे तरीसुद्धा असे कसे झाले? अरे